जिल्हा शाखा गडचिरोली द्वारा आयोजित या शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त या शुभपर्वावर ग्रामगीताचार्य आदरणीय ज्येष्ठ मित्रवर्य बंडोपंत बोडेकर साहेब यांच्या अंतर्मंतर या चारोळी संग्रहाचं प्रकाशन लोकार्पण या ठिकाणी होतं आहे। या सोहळ्याचे अध्यक्ष माझे गेलेले माझ्यासाठी अरुण भाऊ म्हणूनच आधीपासून परिचित असलेले संदर्भ त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत। आम्ही अगदी एकाच गावचे आहोत, 1 किलोमीटरवर त्यांचं गाव आणि माझं गाव। लहानपणापासून आम्ही मिळून राहिलो, फार प्रचंड हुशार होते। म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की नंतर मिळालेली पदं आणि लहानपणी असणारी हुशारी यांचा काही फारसा संबंध नसतो, हे त्यांच्याकडे मला म्हणावं वाटतं। प्रचंड हुशार म्हणजे आमच्या पंचक्रोशीत त्यांच्या हुशारीचे असे किस्से सांगितले जायचे। म्हणजे मी स्वतः त्यांचा फॅन होतो असं म्हणायला काही हरकत नाही। असे माझे बंधू अरुण भाऊ झगडकर या ठिकाणी असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय फुके काकाजी असतील, धानोरकर सर असतील, निंबोरकर साहेब असतील, गोंदियावरून आलेले माझे मित्र डॉक्टर चौधरी सर या ठिकाणी आहेत, ज्यांचा लौकिक संपूर्ण महाराष्ट्रभर आहे। असे कथाकार माझे मित्र प्रमोद बोरसरे सर या ठिकाणी आहेत। सर्व या ठिकाणी गेडाम साहेब आहेत। सर्व अशी सुपरिचित अशा पद्धतीची या ठिकाणी मंडळी। अतिशय आनंदाची गोष्ट आहे, या शाखेचा वेध विस्तारत चाललेला आहे, गगनापर्यंत जातो आहे असं म्हणायला काही हरकत नाही। आणि म्हणून या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण ही जी साहित्याची पालखी आपण पुढे देत आहात याबद्दल आपलं सर्वांचं, डॉक्टर तिलनाके साहेब देखील या ठिकाणी आहेत, आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो, वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि अंतर्मंतरच्या निमित्तानं बोडेकर साहेबांच्या या सतत क्रियाशील असण्याच्या वृत्तीला देखील सलाम करतो। खरं तर मला जे काही बोलायचं होतं ते बऱ्यापैकी अनुभव बोलले। मला असं वाटत होतं की काही वेवलेंथ जुळलेल्या असतात, एका परिसरातले असल्यामुळे कदाचित असेल की वेवलेंथ जुळलेले असतात। मला जे बोलायचं होतं ते जवळपास बऱ्याचशा प्रमाणात अनुभव या ठिकाणी बोलून गेले। ते खरं आहे ते जे म्हणाले की बोडेकर साहेबांचं हे 11वं पुस्तक आहे आणि कविता संग्रहामधलं ते 3रं पुस्तक आहे आणि हे जे पुस्तक आता आपल्या सर्वांच्या साक्षीनं इथे प्रकाशित होते आहे, हे एका वेगळ्या फॉर्ममधील पुस्तक आहे। आतापर्यंत जे त्यांनी लिहिलं, एखादी मुलाखत असेल, आपल्याला या ठिकाणी भेट दिली गेली हरिश्चंद्राची फॅक्टरी, तर सरांची डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर सरांची घेतलेली मुलाखत असेल, हेंजिरीसारखा कविता संग्रह असेल किंवा ग्रामगीताचार्य तुकारामदादांवर लिहिलेलं पुस्तक असेल किंवा त्यांची अभंग या पुस्तकामध्ये केलेली रचना असेल आणि आता एकदम चारोळी। खरं तर चारोळी, अभंग ते चारोळी हे 2 अशा कालखंडांना जोडणारा एक दुवा म्हणजे त्यांचं लेखन आहे असं मला वाटतं। की प्राचीन काव्याच्या बाबतीत जर आपण म्हणजे काव्याचे प्रकार आपण पाहिले तर अभंग असेल, ओवी असेल आणि पुढच्या काळात अभंग, ओवी, श्लोक मोरोपंतांनी आर्या लिहिल्या आणि नंतरच्या काही काळामध्ये पोवाडे गाणी लावण्या देखील लिहिल्या गेल्या। इथपर्यंतचा तो प्रवास आणि नंतर अर्वाचीन काव्य प्रकारामध्ये जे अनेक काव्य प्रकार आपल्याला बघायला मिळतात, त्यामध्ये महाकाव्य असेल, खंडकाव्य असेल, त्यानंतर प्रामुख्याने अनेक प्रकार आपल्याला बघायला मिळतील। नाट्यकाव्य आहे, संवाद काव्य आहे, संगीतिका आहे, म्हणजे ज्यांना डीलिट ही पदवी ज्या ग्रंथासाठी मिळाली, अर्वाचीन काव्यदर्शन नावाचा अतिशय मोठा बृहत ग्रंथ ज्यांनी लिहिला असे डॉक्टर अक्षय कुमार काळे यांनी या ग्रंथामध्ये जे आपल्याकडच्या अर्वाचीन काव्याचे जे प्रकार सांगितले त्यामधले हे सर्व प्रकार आहेत की महाकाव्य, खंडकाव्य, नाट्यकाव्य, संवाद काव्य, संगीतिका, मालिका कविता, दीर्घ कविता, गीत काव्य, गीत, पद, नाट्यगीत, गूढकाव्य, चिंतनिका, गद्यकाव्य, विलापिका, उद्देशिका, जानपद गीत, ग्रामगीत, बालकविता, विडंबन काव्य, विलापिका, वात्रटिका, रागचित्रे, सुडीत, मुक्तसंगीत, मुक्तसुडीत, गझल, दशपदी, रुबाई, कलिका, हायकू असे कितीतरी प्रकार आणि त्यामध्ये चारोळी किंवा चतुष्पदी नावाचा हा प्रकार देखील रूढ झालेला आपल्याला बघायला मिळतो। खरं तर आदरणीय बंडोपंतजींनी या ठिकाणी नमूद केल्याप्रमाणे चारोळी ही आपल्या विदर्भात इकडे आदरणीय डॉक्टर राजेंद्र जयस्वाल सरांनी प्रसिद्ध केली। त्यांचा चौसर असेल, चौफेर असेल किंवा मिश्किली नावाचा एक चारोळी संग्रह देखील आहे आणि त्यानंतर आदरणीय नागो थोटे साहेबांनी। पण तरी महाराष्ट्रभर जर चारोळी हा प्रकार जेव्हा पुढे येतो तेव्हा सर्वात आधी नाव येतं ते चंद्रशेखर गोखले यांचा। मी माझा
मी माझा नावाचे त्यांचा चारोळी संग्रह आहे. या चारोळी संग्रहाने अख्ख्या तरुणाईला वेळ लावला, आणि त्यानंतरचा त्यांचा दुसरा कविता संग्रह आला. ज्या पद्धतीने सिनेमांची सिक्वेन्स येतात त्या पद्धतीने चारोळीमध्ये देखील त्यांचा सिक्वेन्स आला. त्याचं नाव होतं पुन्हा मी माझा. पण जी पुन्हा मी माझाला जी प्रसिद्धी लाभली नाही, त्यापेक्षा मी माझा हा तरुणाईचा विशेषतः एक अतिशय आवडता संग्रह होता. आणि त्यानंतर महाराष्ट्रभरातील राज्यातील बहुसंख्य प्रचंड पुष्कळ लोकांनी चारोळी हा काव्य प्रकार लिहायला सुरुवात केली, चारोळीमधून लेखन करायला सुरुवात केली. आणि खरं सांगायचं म्हणजे की पारंपरिक म्हणजे सरांची देखील चारोळी असेल तरी मला वेगळेपण हे जे वाटलं अंतर्मध्ये. भाऊंनी सांगितलं की 192 त्या ठिकाणी चारोळ्या आहेत. याचं मुखपृष्ठ हे आपले सुदर्शन बारापात्रे यांनी केलेलं आहे. अतिशय सुंदर, अतिशय प्रसिद्ध चित्रकार आहेत ते. त्यानंतर त्यामधली रेखाचित्र आहेत. ती रेखाचित्र मला वाटतं त्यांचा मुलगा असेल कदाचित अथर्व आणि बंशी कोठेकर यांनी त्याची रेखाचित्र काढलेली आहे. आणि जवळपास म्हणण्यापेक्षा 108 पानांचं हे पुस्तक आहे आणि 192 चारोळ्या या ठिकाणी आहे. या चारोळ्यांमध्ये आणि जी चंद्रशेखर गोखल्यांपासून चालत आलेली चारोळी यामधला एक ठळक फरक जर मला काही सांगावाचा वाटला तर तो फरक हा आहे की जास्तीत जास्त म्हणजे एक नाव प्रामुख्याने सोडण्याचं काय कारण आहे माहिती नाही, अभ्यासकांनी देखील सोडलं. पण एक चारोळीकार असा आपल्या विदर्भातील आहे ज्यांचं नाव आहे ज्ञानेश वाकुळकर. ज्ञानेश वाकुळकरांची देखील अतिशय महत्वाची चारोळी आहे. जितक्या झाल्यात भेटी तितक्याच पडल्यात गाठी, वेळ मिळाल्यात उतरून बघ फक्त तुझ्यासाठी. चारोळी संग्रहाचं नावच फक्त तुझ्यासाठी असं आहे. अतिशय सुंदर अशा पद्धतीच्या चारोळ्या त्यांच्या देखील आहेत. या सर्व चारोळ्या म्हणजे जे गोखल्यांपासून त्यांच्यापर्यंतच्या अनेक चारोळ्यांचा मुख्य भाव जो राहिलेला आहे, जो मुख्य विषय राहिलेला आहे तो जर प्रेम राहिलेला आहे, प्रणय राहिलेला आहे, तरुणाईला आवडणार. फरक काय आहे तर मला प्रामुख्याने जाणवलेलं जे अंतर आहे या अंतर आणि मंत्र मधलं आणि त्या चारोळ्यामधलं आणि या चारोळीमधलं अंतर जर काही असेल तर मला वाटतं की हे चारोळी संग्रह कुठल्याही म्हणजे प्रणयाच्या भावविश्वात वावरणाऱ्या कुठल्याही प्रेमी मुलांसाठी नाही. त्याने आपल्या एखाद्या टेक्स्ट मेसेज मधून एखादा प्रेमपूर्वक मेसेज पाठवण्यासाठी इथली चारोळी कामी येईल असं मला वाटत नाही. पण तरीही आपण धोका स्वीकारला. कविता म्हणजे केवळ नैराश्याचा नाजूक डकरा, श्रीमंतांची विरक्त गाणी, मानुषतेचे मर्म विसरता बळेच ठरतील चढेल गाणी. हे जे मुक्तिबोधांनी सांगितलं, मानुषता प्रस्थापित करणे आणि जे आदर्श आदरणीय बोडेकर साहेबांचे आहेत ते आदर्शच मुळात मानवीयता शोध घेणार आहे. मैं शब्दों की खैरात हूं, सब शब्द मेरे पास है, मुर्दे जगादू शब्द से होता अशुभ का रास है, म्हणणारे राष्ट्रसंत. मैं कवि नहीं करुणा हूं उन दुखियों की दीन की, म्हणणारे राष्ट्रसंत. हे त्यांचा आदर्श आहे. आणि ज्या व्यक्तींचे आदर्श, ज्या व्यक्तींचे आळाव जसे असतील त्या दिशेनं ती माणसं जातात. संतांनी प्रतिपादिलेल्या अभ्युदयाच्या मार्गावर संतांचं वाङ्मय वाचून अनेक जण संतांच्या जीवनातील आणि चरित्रांतील चमत्कार सांगत त्याच्यावर स्वतःची उपजीविका करणारेही भरपूर असतात. निंबोरकर साहेब अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करतात. यापैकी अनेक मंडळी आपले अनेक उपक्रम मी ऐकत असतो, वाचत असतो. अनेकदा व्यक्त होत नसलो तरी अनेकदा आपल्या अनेकांच्या कविता पण मी वाचत असतो. कधी कधी फक्त रिप्लाय देतो, अन्यथा वाचतो बऱ्याचदा. तर हे असं आहे की ते जे काय म्हणतो ताहाराबादकर बुवा यांनी लिहिलेले जे चमत्कारिक संतांची चरित्र आहेत त्या संतांच्या चमत्कारिक चरित्रातील गोष्टी सांगून इतरांना लुबाडण्याचे काम करतात. पण काही मंडळी अशा असतात जे खऱ्या अर्थानं संतांनी प्रतिपादित केलेल्या अभ्युदयाच्या मार्गाने जातात. ज्या गोष्टीमुळे समाजाचा अभ्युदय होईल, ज्या गोष्टीमुळे समाज उन्नत होईल, विकसित होईल, त्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणं हे माझं कर्तव्य आहे असं मानतात. आणि म्हणून ते कुणाला आवडतात की आवडत नाहीत हा विचार बाजूला सोडून एक असा विचार देण्याचं काम ते करतात.
आणि म्हणून या अंतर्मंतरच्या प्रस्तावनेमध्ये आचार्य नागो भुतेसर ज्या पद्धतीने म्हणतात की यांच्या अंतकरणातून, चिंतनातून, अंतकरणात उमटलेले जे काही भाव आहेत, जे विचार आहेत, ते लोकांना मंत्रासारखे देऊन त्यांना शहाणा करण्याचा प्रयत्न करतात. संतांची वृत्तीच ही होती, जे जे आपण असं ठावे ते ते इतरास सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन. आणि जे जे पुन्हा त्यातल्या ध्यात या ठिकाणी बरीच कवी मंडळी शिक्षणाच्या क्षेत्रातील आहेत. आणि शिक्षक म्हटला जरी साहेब ITI ला असले तरी जणू काही उपदेशाचा वसा घेऊनच तो जन्माला येतो की काय, आणि लोकांना उपदेश करणं हे माझा जन्मसिद्ध अधिकार आहे असं त्याला वाटतं, आणि त्यामुळे तो ते करत पण जातो. त्यांना असं वाटतं की दिशा दाखवायची आहे, आम्हाला समाजाला सांगायचं आहे की आपल्याला या दिशेने गेलं पाहिजे. आणि म्हणून इथल्या अंतर्मंतर आपल्या हातात येईल तेव्हा तुम्ही बघा की खऱ्या अर्थानं सरांच्या म्हणजे कवीच्या, चारोळीकारांच्या मनात, अंतकरणात ज्या कुठल्या गोष्टी मनन चिंतनातून साकारल्या त्या अक्षरांना मंत्राचं स्वरूप प्राप्त झालं. मंत्राचं स्वरूप देखील कोणाच्याही बोलण्याला प्राप्त होत नाही. अरुण भाऊ जसं म्हणाले, आचार्य होणं म्हणजे बरोबर PhD असणाऱ्यांनाही गणित आचार्य वगैरे मराठीत म्हणतात, पण काही लोकांना तसं म्हटलं पाहिजे. मला फारच आवडलं ते, कारण मी देखील तसं त्या गोष्टीचा पुरस्कर्ता. ज्याचं आचरण अतिशय शुद्ध आणि अनुकरणीय असेल तीच माणसं आचार्य असतात. आणि म्हणून असा विचार त्यांनी देण्याचं मंत्राचं सामर्थ्य त्या लोकांच्या बोलण्याला येतं, ज्या लोकांचं बोलणं, वागणं हे ते बोलण्यानुसार असतं. गांधीजी सारखा किडकिडीत शरीरयष्टीचा माणूस केवळ चले जाओ असं ब्रिटिशांना म्हणतो, आणि या देशातले असंख्य लोक चले जाओ म्हणतात. हे केव्हा होऊ शकतं? जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या चरित्राला हे महात्म्य, हे मोठेपण प्राप्त होतं. आणि मंत्र जशी जादू करतात असं आपण म्हणतो, खरं तर कुठलेही मंत्र जादू करत नाहीत, आहे ना. विगोरकर साहेबांच्या या कक्षात ते बोलणं. पण जर असं असेल तरी जादू शब्दांमुळे आपण शब्दांनी पेटतात घरदार वगैरे वगैरे म्हणतो, ही जादू झाली अचानक. ही काय कसा बदल झाला आहे ना, अचानकच बदल झाला. हे आपण बदल करता इतके सवयीचे झालेले आहेत, आपण बघतो 8-10 दिवसापासून आहे ना कसे अचानकच बदल होतात. त्यामुळे साहेबांची नावं देखील राजकारणात हे नाव बदनाम आहे. पण साहित्याच्या क्षेत्रात बंडोपंत हे नाव किंवा बंडखोरी फार छान असते, कारण ती व्यवस्था विरुद्धची असते. राजकारणात बंडोपंत हे नाव करा अभिमानात्मक नसतं. तर असं सांगायचं तात्पर्य आहे की मंत्राचं सामर्थ्य का केव्हा प्राप्त होतं? जेव्हा त्या व्यक्तीचं आचरण हे त्यांनी व्यक्त केलेल्या विचारांना अनुकूल आणि अनुरूप असतं. अशा पद्धतीचं वर्तन त्यांचा आपण तुमची जी काही वेगवेगळी अशा पद्धतीची सामाजिक उपक्रम आहेत यामधून साहेब भेटत असतात. सारखं कुठला तरी जनकल्याणाचा कळवळा उडात घेऊन ते सतत फिरत असतात. आणि म्हणून तोच विचार या ठिकाणी प्रामुख्याने या अंतर्मधील या चारोळी संग्रहात आलेला आहे. चारोळी आणि कवितेत बऱ्यापैकी फरक आहे. म्हणजे आपल्याला काही सांगण्याची गरज आहे असं नाही. आपण सारेच लिहिता म्हणून खरं तर तुमच्या पुढे बोलणं. सरांनी जसं म्हटलं केवळी केशवसुतांच्या जोडीचा उल्लेख केला की आम्हाला वगळा गत प्रबोधन होतील तारांकडे आहे ना, तर हे खरं देखील आहे. म्हणून कविता कशी असावी? केशवसुतांनी दुसरी कविता लिहिली, अशी असावी कविता म्हणून, तशी नसावी कविता म्हणून, सांगावया तुम्ही कविता आहात मोठे पुस्तक तुम्हाला. अरे कोण आहात तुम्ही अशी लिहावी आणि तशी लिहावी म्हणून सांगणार आहे? त्यामुळे अशी हिंमत कोणी कधी काही करणार नाही बरं का. कविता कशी लिहावी ही आत्मानुभूती असते, त्याला जे लिहावं असं वाटतं ते लिहितो. पण अनेकदा केवळ कल्पना नव्हे तर मॅथ्यू आर्नल्ड ज्या पद्धतीने म्हणतो, द लिटरेचर इज अ क्रिटिसिझम ऑफ लाईफ. म्हणजे लिटरेचर काय आहे, साहित्य काय आहे, तर जीवनावरचं भाष्य आहे. हे जीवन भाष्य आहे. आणि म्हणून आपल्या तुमच्या माझ्या जीवनात
समाज व्यवस्थेत आणि वर्तमानात चाललेल्या अनेक गोष्टीचं भान आपल्याला असलं पाहिजे. आणि म्हणून या समाज व्यवस्थेमध्ये आपल्या संतांनी दाखवलेला मार्ग कसा अनुकूल आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या अंतर्मंतरमध्ये साऱ्याच जवळपास म्हणणार नाही साऱ्याच चारोळ्यांमध्ये आलेला आहे. म्हणजे अध्यात्म हा या चारोळी संग्रहाचा आणि समाजभान ग्राम सुधारणा हे या चारोळी संग्रहाचा मूळ गाभा आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच एकूण या चारोळी संग्रहामध्ये जे काही गोडेकरांनी लिहिले आहे सुरुवातीला तुकडोजी महाराज म्हणजे जास्तीत जास्त ग्रामगीतेत सांगितलेलं तत्वज्ञान तुकडोजी महाराज तुकाराम महाराज हे जणू काही त्यांचे अतिशय आदराची ठिकाण. सुरुवात जरी आपण पाहिली तर ग्रामनाथापासूनच ज्या ग्रामनाथाला राष्ट्रसंतांनी आपली ग्रामगीता अर्पण केली त्याच गाथा आणि ग्रामगीता राष्ट्रासाठी ठरली अमोघ साधना. संतवर्याच्या या पवित्र कार्यात जनता जनार्दन करी वंदना. इथून त्यांनी या चारोळी संग्रहाची सुरुवात केलेली आहे. अशाच पद्धतीने ते पुढे जातात. जे राष्ट्रसंतांनी लिहिलं की ग्रामगीता हा ग्रंथराज आहे तिथून सुरू करून पुन्हा तिचं आजच्या जीवनात काय महत्व आहे हे या पद्धतीने सांगतात. हे सांगणं यासाठी आवश्यक आहे की आता मोठा पट कोणालाही पटणारा नाही. कसोटी क्रिकेटचे दिवस जवळपास संपलेले आहेत आणि 60 ओव्हरची असलेली वन डे देखील 50 ओव्हरवर रूट झाली पण आता तीही नकोशी झालेली आहे. आता आम्हाला 2020 हवी आहे आणि त्यातही 2020 आता बोर व्हायला लागली की फक्त आम्हाला सुपर ओव्हरच बघायचं. ती टाय झाली पाहिजे आणि त्यात सुपर ओव्हर झाला पाहिजे आणि त्यामध्ये फक्त 6 बॉल पाहून मोकळं व्हायचं. इतकं शॉर्टकट हवंय आम्हाला सारा. आणि म्हणून ग्रामगीतेच्या 41 अध्यायामधून मांडलेल्या हजारो अध्यायातलं तत्वज्ञान 4 ओळीमध्ये अनेक वनस्पतींचा अर्क काढून गोडीबंद अशी औषधी मात्रा एखाद्या रुग्णाला द्यावी तशा पद्धतीचं सामर्थ्य 4 ओळींमध्ये आम्हाला कोणतं आलं तर निश्चितपणानं चारोळीकार यशस्वी होतो. चारोळीचं सामर्थ्य आहे. खरं तर अल्पाक्षर रमणीयत्व कुठल्याही कवितेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य काय तर अल्पाक्षर रमणीयत्व हे कवितेचं वैशिष्ट्य आहे. त्यातही चारोळी प्रत्यक्ष 4च ओळीमध्ये एक गोडीबंद रचना. काही तिथे फारशी प्रतीक आणि प्रतिमा देखील नसतात. कवितेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतीक आणि प्रतिमा असतात. अतिशय सुलभ दररोजच्या व्यवहारातील अशा शब्दांचा वापर करत ही चारोळी पुढे जाते असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे कवी अनिल यांनी दशपदी नावाचा प्रकार आपल्या मराठी कवितेमध्ये रूढ केला. पण ही चतुष्पदी किंवा चारोळी नंतरच्या या कालखंडामध्ये काही अनेक लोकांनी इथे रूढ करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला बघायला मिळतो. आपल्याकडे खरं तर ओवी देखील 3.5 आणि 4 चरणांची होती. ओवी देखील आपल्याकडे ज्ञानेश्वरांपासून 3.5 चरणांची आणि 4 चरणांची होती. फक्त रूप काहीसं बदललं चारोळीच्या रूपानं आणि ती चारोळी अतिशय लोकप्रिय झाली असं आपल्याला बघायला मिळतं. सामान्यतः या चारोळीमध्ये 2 भाग असतात चारोळीचे. पहिला जो भाग असतो त्यामध्ये 2 ओळीमध्ये विषयाचा उपन्यास असतो तर दुसऱ्या 2 भागात त्या 2 ओळीमध्ये त्याला एकदम चमत्कृतीपूर्ण अशा पद्धतीची कलाटणी दिलेली असते आणि त्यामुळे एक या प्रतिपाद्य जो विषय आहे त्या विषयाचा विकास होत जातो असं कुठल्याही चारोळीमधून आपल्याला बघायला मिळतो. भावना रसात भिजलेलं आत्मनिवेदन त्यामध्ये असतं तर अनेकदा सामाजिक विसंगतीवर किंवा समाज वास्तवावर देखील बोट ठेवलेलं असतं. हे सर्व आदरणीय बंडोबस्त गोडेकर सरांच्या या चारोळ्यांमधून आलेलं आपल्याला बघायला मिळतं. सामान्यतः अतिशय सोपे चटकन संवाद साधणारे शब्द या ठिकाणी आलेले आहेत. चपकल बांधणी आहे. दुसऱ्या आणि चौथ्या ओळीत साधलेले यमक ही जी अट जवळपास चारोळीची असते ही अट बोडेकर साहेबांनी अंतर्मंतरच्या मधून रचनेमधून पूर्ण केलेली आहे. कुठेही असं आपल्याला दिसणार नाही. दुसरी ओळ आणि चौथ्या ओळीचं बरोबर यमक त्यांनी साधलेलं आहे. म्हणजे इंग्रजी देखील एक चारोळी आहे यमाच्या संदर्भात आलेली आहे तिथे देखील त्यांनी तो यमक साधलेला आहे.
तर यमक हा जो मुक्तछंदातून सुटत गेलेला कवितेच्या कविता जी मुक्तछंदामध्ये आली त्यामधून सुटलेला असा गाव आहे. पूर्वीच्या पिढीला जवळपास आता अलीकडची मुक्तछंदातली कविता फारशी भावत नाही. काय कविता आहे का काय गद्यासारखी बोलते वगैरे वगैरे बरीच मंडळी म्हणतात. पण मुक्तछंदामुळे सुटलेला यमक जो आहे हा जवळपास चारोळीने जवळ आणलेला आहे असं मला वाटतं. आणि तो दुसऱ्या आणि चौथ्या ओळीमध्ये प्रामुख्याने असलं पाहिजे असं मानलं जातं तर ते या ठिकाणी त्यांनी आणलेलं आहे असं निश्चितपणे म्हणता येईल. एकूणच कवीच्या अंतःकरणातून प्रकटलेली ही मंत्रयुक्त अशा पद्धतीची अक्षरं म्हणजे हे अंतर्मंतर आहे असं मला वाटतं. या सर्व कवितांमधून म्हणजे काय अनेक ऋषीमुनी रेखाचित्र देखील म्हणजे कुठे कुठे अनुकरण केलेलं आहे. सरांनी अनुकरण कुठे कुठे केलेलं आहे म्हणजे याचा अर्थ ते भाषांतर आहे वगैरे वगैरे नाही. मोठ्यांचं अनुकरण करण्यात कुठलंही काही वाईट पण नसतं. म्हणजे ग्रामगीतेमध्ये देखील ग्रामगीतेचा प्रत्येक एक अध्याय संपल्यानंतर एक एक अध्याय महाराजांनी एकेका महापुरुषाला जवळपास अर्पण केलेला आहे किंवा त्या महापुरुषांच्या वर लिहिलेली एखादी ओवी त्या ठिकाणी टाकलेली आहे. ग्रामगीतेचे अभ्यासक या ठिकाणी तर सर्वांना ठाऊक आहे. जवळपास या ठिकाणी देखील कित्येक आपल्याला बघाल महापुरुषांची चित्र या ठिकाणी रेखाचित्र आलेली आपल्याला बघायला मिळतील. म्हणजे इथे सुभाषचंद्र बोस आहेत, गांधीजी आहेत, अनेक मान्यवर म्हणजे जे समाजसुधारक आणि राष्ट्रपुरुष आहेत त्या सर्वांची फोटो या ठिकाणी आलेले आपल्याला बघायला मिळतात. अनेक ठिकाणी तर जरांनी काही शब्द देखील म्हणजे जसे ग्रामनाथ वगैरे वगैरे ग्रामगीता हे शब्द आले त्या पद्धतीने तुकारामांचा प्रभाव तुकारामांचा अभंग आपल्याला माहिती आहे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. सरांची एक चारोळी या ठिकाणी आहे. शुद्ध बीजाची या पोटी वृक्ष डेरे देव होऊन लहरतात. उत्तम संस्कार आणि मूल आयुष्यात बहरतात. देवापाशी नाही मोक्षाचे गाठोडे असा देखील एक तुकारामाचा अभंग आहे. सरांनी देखील या ठिकाणी संतांच्या अनुषंगाने या ठिकाणी लिहिलेला आहे. संत सांगत आता आम्हा जवळी नाही हो मोक्षाचे गाठोडे. लक्षात घ्या म्हणजे एखाद्या गोष्टीशी असलेला अनुबंध जो आहे हा अनुबंध किती घट्ट आहे. आमच्या प्रेरणांशी असणारा आपला अनुबंध किती घट्ट आहे हा अनुबंध कवीच्या या काव्यसंग्रहामधून मला प्रामुख्याने जाणवतो. त्यांनी म्हटल्याप्रमाणे जेव्हा आम्ही चरित्रात्मक समीक्षा पद्धतीच्या दृष्टीने विचार करतो चरित्रात्मक समीक्षा पद्धतीतून एखाद्या कवीच्या किंवा कलावंताच्या कलाकृतीकडे बघतो तेव्हा त्या कलावंताच्या वैयक्तिक जीवनाच्या खाणाखुणा चे प्रतिबिंब त्याच्या कलाकृतीत प्रकट झालेले दिसतात. जेव्हा तो कवी किंवा तो कलावंत आपल्या परिप्रेक्ष्यातील असेल आपल्या परिचयातील असेल तेव्हा आम्हाला ते ओळखता येतं आणि मग आम्ही त्याचा शोध त्या पद्धतीने घेतो किंवा त्या कलाकृतीचा मागोवा त्या पद्धतीने घेतो. या ठिकाणी बोरसरे सरांच्या कथांना समजून घेताना निश्चितपणाने गडचिरोली जिल्ह्याची पार्श्वभूमी गडचिरोली जिल्ह्याचं आदिम जीवन गडचिरोली जिल्ह्यामध्ये असणारा नक्षलवाद या सर्व गोष्टी समजून घेऊन तिथला समीक्षक मग त्याचा हे करेल. अन्यथा अनेक संदर्भ सुटत जाण्याची शक्यता असते. एक कविता मी नेहमी म्हणतो म्हणजे शिक्षक देखील शिकवताना कसे संदर्भ सुटतात. एक दया पवारांची कविता कशाला झाली पुस्तकांची ओळख बरा होता गुरांचा ओढ गावची गुरं वळली असती असल्या ऐकल्या डसल्या नसत्या. एखाद्या व्यक्तीला जर चरित्रात्मक समीक्षेच्या पद्धतीने दया पवार कोण आहेत याचा मागोवा जर त्यांनी घेतला नाही संदर्भ शोधले नाही तर सरळ सरळ एखादा शिक्षक तिच्यावर रसग्रहण करताना विद्यार्थ्याला सांगेल की एक दिवस हा विद्यार्थी हा कवी शिकत होता आणि आपल्या कपाटात त्याने पुस्तकं ठेवले होते तेव्हा त्याला म्हणजे हा गुरे कधी कधी राखायला जायचा घरी सांगायची सुट्टीच्या दिवशी आई वडील सांगायचे की जा रे बाबा गुरं राखायला जा ढोरं राखायला जा. तो मजेत यायचा पण एक दिवस पुस्तक वाचायला घेतला तर अचानक पुस्तकामध्ये विंचू किंवा इंगळी होती ती त्याला डसली आणि म्हणून कवी म्हणतो की कशाला झाली पुस्तकांची ओळख बरा होता गुरांचा ओढ गावची गुरं वळली असती असल्या इंगळ्या डसल्या नसत्या. आहे ना. वाच्यार्थाने असा अर्थ किंवा सरळ सोपपणे असा अर्थ कोणी काढेल. पण जेव्हा आम्ही चरित्रात्मकतेच्या दृष्टीने त्या कवीकडे जातो की कवी कोणत्या वर्गातून आलेला आहे कवी कुठून आलेला आहे कवीची प्रेरणास्थानं काय आहे याचा शोध आम्ही जेव्हा घेतो तेव्हा लक्षात येतं की या इंगळ्या कशा आहेत कोणत्या इंगळ्या आहेत आणि यांना आता काय असतात यांच्या बापदाद्यांना आधीच्या आई वडिलांना अनेक पिढ्यांपासून गुलामी करणाऱ्या यांच्या सर्व पूर्वजांना का डसल्या नाही यालाच का डसल्या याचं उत्तर आपल्याला सांग. आणि म्हणून या कवितेमध्ये देखील
सरांच्या कवितेमधून आलेली साऱ्या गोष्टी ज्या आहेत, मी तर म्हणेन की हे खऱ्या अर्थानं मी म्हणालो सुरुवातीला की प्रणयाच्या विश्वात रमून जाणाऱ्या कुठल्याही प्रेमवीरासाठी, प्रेमिकांसाठी हे काव्यसंग्रह कदाचित आपल्या प्रेमाचा गाडा पुढे ढकलण्यासाठी उपयुक्त ठरणार नाही, पण तो व्यक्ती जीवनाकडे गंभीरपणाने पाहणारा असेल, समाजात एक माणूस म्हणून उभं राहून पाहणारा असेल, तर मला खात्री आहे की इथल्या चारोळ्या या त्याला अतिशय प्रेरणादायी ठरतील. त्याचा जीवनाचा गाडा पुढे रेटण्यासाठी, पुढे जाण्यासाठी, जीवनरथ यशस्वीपणानं गतिमान करण्यासाठी पुढे जाऊन देऊ शकतील. आणि नुसतंच जीवन नव्हे तर ह्या कविता संग्रहात, या चारोळी संग्रहात समाज, ग्राम, भाव, विश्व या साऱ्या गोष्टी निश्चितपणानं उर्दूत केलेल्या, या सर्वांचा विकास केलेला आहे. कारण व्यक्ती म्हणजे कडून समष्टीकडे, केवळ व्यक्तीकडून व्यक्तीकडे जाणारा प्रवास हा वैयक्तिक विकासाचा असतो. व्यक्तीकडून समष्टीकडे जाणे हा प्रवास संतांच्या विचारांचं अनुकरण करणाऱ्या माणसांमध्ये असतो. आणि म्हणून या कवितेचे विषय हे केवळ व्यक्ती नाही तर गाव आहे, समाज आहे, यांना केंद्रस्थानी बनवून आपल्या अनेक सर्व चारोळ्या सरांनी लिहिलेल्या आहेत. कोरोनामध्ये अनेक वाईट गोष्टी घडल्या, पण निश्चितपणानं कोरोनाने जन्माला घातलेलं हे अतिशय गोंड सत्य आहे, जे या समाज विश्वामध्ये आता याने आपलं पाय रोवलेलं आहे, याचा जन्म झालेला आहे. आणि हा निश्चितपणानं बारसं धरेल, दुडदुडून धावायला लागेल आणि स्वतःची नाममुद्रा अनेकांच्या मनावर कोरल्याशिवाय देखील राहणार नाही, असा सार्थ विश्वास मला वाटतो. मर्ढेकरांनी लेखन करताना असं सांगितलं, 2 आत्मनिष्ठा सांगितल्या. सरांच्या पुढे मी जास्त खूप बोलणं बरोबर नव्हे, पण लेखनगर्भ आत्मनिष्ठा आणि लेखनपूर्व आत्मनिष्ठा या दोन आत्मनिष्ठा त्यांनी सांगितल्या. त्या निश्चितपणानं लेखनपूर्व आणि लेखनगर्भ आत्मनिष्ठांचा संचय निश्चितपणानं या अंतर्मंतर या चारोळी संग्रहामधून झालेला आहे. काळाची पावलं पाहू जाता निश्चितपणानं चारोळी सारख्या अतिशय छोट्याशा शॉर्ट अशा काव्य प्रकारातून आपल्या भावना अनेकांपर्यंत पोहोचणार आहेत. आपण अभंगही लिहिला आणि आता चारोळीही, त्यामुळे 2 कालखंडांना जोडणारा एक नवा दुवा आपण या ठिकाणी निर्माण केलेला आहात. आपल्या या कार्याला, आपल्या प्रयत्नाला पुनश्च एकदा शुभेच्छा देतो, आपलं अभिनंदन करतो. आपण मला या ठिकाणी बोलावला. खरं तर आता एकेका चारोळीबद्दल खूप अशा बोलण्यापेक्षा आपण सर्वजण वाचणार आहात, सर्वजण मित्रमंडळीच आपण आहोत, आणि म्हणून त्याचा मागोवा न घेता एकूण मी या ढोबळपणाने त्याच्या आकृतीबंधाबद्दल तेवढा आपल्याशी बोललो. अर्थात इथलं आशय विश्व आपण सारेच जण ग्रहण करणार आहात या अपेक्षेसह आपण मला या ठिकाणी ऐकून घेतला, याबद्दल आपल्या सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.